पालकांचे हार्दिक स्वागत। आपण दुसऱ्या सत्राला सुरुवात करत आहोत। अतिशय आनंदात आपण पहिल्या सत्राचा आनंद घेतला आहात। दुसऱ्या सत्रास दुसऱ्या सत्रास सुरुवात करताना आलेले मान्यवर सन्माननीय श्री विष्णुभाऊ सोळंके, आदरणीय बापूराव जाधव सर व पालक प्रतिनिधी म्हणून परम आदरणीय बबनराव मोरे यांना विनंती करते की त्यांनी आपले स्थान स्वीकारावे। पाहुण्यांच्या आगमनाने हर्ष जाहला मन मंदिरात, पाहुण्यांच्या आगमनाने हर्ष जाहला मन मंदिरात, स्वागत करते प्रेम भावे आपुल्या या विद्या मंदिरात, आपुल्या या विद्या मंदिरात। आलेल्या मान्यवरांचे स्वागत करून आपण या सत्रास सुरुवात करत आहोत। कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले श्री विष्णुभाऊ सोळंके यांच्या यांचं स्वागत करण्यासाठी मी श्री पौळ सरांना विनंती करते की त्यांनी पाहुण्यांचं स्वागत करावं। श्री पौळ सर। यानंतर मार्गदर्शक म्हणून लाभलेले श्री बापूराव जाधव सर यांचं स्वागत करण्यासाठी मी श्री सचिन सरांना विनंती करते की त्यांनी सरांचं स्वागत करावं। त्याचबरोबर श्री बबनराव मोरे सांभाळणाऱ्या हातांना या सांभाळणारे हवे आहे, सांभाळणाऱ्या हातांना या सांभाळणारे हवे आहेत, चुकल्या त्या वाटेवरती आपले कुणी हवे आहे, आपले कुणी हवे आहे। कणखर होऊन जगण्याचा दिखावा फार झाला, कणखर होऊन जगण्याचा दिखावा फार झाला, खांद्यावरती डोके घेऊन विचार हवा आहे, विचार हवा आहे। प्रमुख मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत झालेलं आहे। तसेच उपस्थित सर्व पालक, गुरुकुल स्नेही पाहुणे व मित्र परिवार यांचे शब्द सुमनांनी मी स्वागत करते व पुढच्या कार्यक्रमास सुरुवात करते। यानंतर पुढील सत्र पीड सर करतील। खरं तर सत्र खूप छोटं करायचंय, याच्यातले बरेचसे पार्ट आपण स्किप केलेले वेळ झालेला असल्यामुळं आणि मागच्या 2 तासापासून सर्वजण या ठिकाणी बसलेले असल्यामुळं ज्यांचा योगामध्ये खूप मोठा अभ्यास झालेला आहे आणि श्री श्री रविशंकरजी यांच्या गुरुजींच्या आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये ज्यांनी खूप मोठं प्रशिक्षक म्हणून कार्य केलेलं आहे, सर एक छोटासा प्रयोग आपल्या सर्वांवरती करत आहेत। सरांच्या सूचना आपण ऐकूया। तुम्ही सगळेजण बौद्धिक सत्र ऐकून सगळेजण काय झालेलं आहात, थोडंसं बोरिंग झालंय। आपण म्हणतो ना काही काही डोक्यात गोष्ट जाते। एक छोटासा खेळ घेऊया आपण बसल्या जागेवरच। काय थोडंसं पाय दुखायला लागले स्टँडिंग करायचं? ठीक। माझा आवाज येतोय ना? माझा आवाज येतोय ना? मी टाळी वाजली की तुम्ही टाळी वाजवायचे? 1 टाळी मी वाजली की वाजवायचे? पालक सगळे इन्क्लूड होईल। 2 मिनिटामध्ये थोडंसं इंटरेस्टिंग। काही पालक वाजवत नाहीत, सर्वांनी वाजवा। आपणही विद्यार्थीच आहोत आजच्या दिवस, सर्वांनी टाळी वाजवा।
वा, बघा महिलांची टाळी पालकांपेक्षा जास्त वाजव, पुरुष पालकांपेक्षा महिला पालकांची टाळी जोरात वाजव. सर्वांचे धन्यवाद. थोडासा हलका फुलका टाळी घेतली. काय होतंय, विचारपीठावरील मृदू साहेबा हे नवनीत तैसे सज्जनाचे हित. आमचे स्नेही आदरणीय विष्णुभाऊ सोळंके, आपल्या ज्ञानसाधना गुरुकुलाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय PD सोळंके सर, त्यांची टीम आणि आपल्या संपत्तीचे वारसदार ज्याच्यासाठी तुम्ही आज दिवस काढलाय ते सर्व शिक्षणप्रेमी सुज्ञ पालक. कारण की मी तुम्हाला एक टाळीचा खेळ घेतला, त्या टाळीच्या खेळमध्ये तुमचं कंट्रोलिंग माझ्याकडे होतं, तुमचं कंट्रोलिंग माझ्याकडे होतं. तशा तुमच्या संपत्तीच्या वारसदाराचं कंट्रोलिंग सध्या ज्ञानसाधना गुरुकुलात होतं. काय की बरेच वेळ झाला, जवळपास आय थिंक 1 वाजल्यापासून सगळेजण बसलेला आहात आणि बौद्धिक सत्र मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. संस्कार, मुलं, पिढी, भविष्य सगळ्या गोष्टीमध्ये बोलून झाले. आता महाराजांनी संस्काराची खूप छान व्याख्या केली, गिरडा सरांनी खूप व्याख्या केली की तिमिरा तुनी तेजाकडे प्रभू आमुषाने जीवना. आपल्या जीवनामध्ये अज्ञान नावाचा अंधकार काढून ज्ञान नावाचा प्रकाश देणे म्हणजे संस्कार, किंवा ज्या चांगल्या गोष्टी आहेत हे करणं म्हणजेच संस्कार. आपण सहज जास्तीत जास्त मी तुम्हाला 10 ते 15 मिनिटं काही जास्त अधिकचं बोर करणार नाही. काय होतं की या गुरुकुलामध्ये काय केलं, आपण म्हणतो ना की दगडाचे घाव सोसल्याशिवाय देवालाही देव पण येत नाही. तसे हे लहान लहान मुलावर काय शिकवलं, त्यांना काय संस्कार केले की ज्यामधून हे बाहेर, किंवा जे आपल्याला जे NMS परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले दिसतील, नवोदय परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले दिसतील, हे जे आपल्याला मुलं दिसत आहेत यांच्यावर घेतलेली मेहनत तुम्हाला सांगण्याचा हा कार्यक्रम. म्हणजे जसा पालक मेळावा हा असतो की पालकाची जबाबदारी भारतीय संस्कृतीमध्ये सांगितलं, मी नेहमी सांगतो की प्रथमतः मातृदेवो भव, पितृदेवो भव, त्याच्यानंतर आचार्य देवो भव ह्या येणाऱ्या गोष्टी असतात. तर प्रथमतः पहिली जबाबदारी असते, मला वाटतं का व्याख्यात्याने मनोगतामध्ये सांगितलं, 1 मदर इज इक्वल टू 1000 टीचर. म्हणजे एक आई ही 1000 शिक्षकाची बरोबरी करते. किंवा थॉमस एडिसनचे एक उत्कृष्ट उदाहरण गिरडा सरांनी सांगितलं की त्या आईनं आपल्या मुलामध्ये असणारे अवगुण नाही पाहिले, तर आपल्या मुलामध्ये अवगुण न दाखवता त्याच्यामध्ये असणाऱ्या सुप्त गुणांना वाव देऊन जगाला प्रकाश देणारा थॉमस एडिसन दिला. हे काम आई म्हणून, वडील म्हणून आपल्याला प्रथमतः करायचं असतं. काय होतं, 5वीला छोटीशी एक इंग्लिशमध्ये कविता मला वाटतं पाठ आहे, त्याचं नाव गो अँड कम आहे. त्याच्यामध्ये एक छानशी स्मॉल कॉटेज असते, एक छोटा मुलगा असतो, त्याच्या घराभोवती गार्डन असतं, त्या गार्डनला क्लीन करावं लागतं, खुरपावं लागतं, आणि त्या घरामध्ये एक स्ट्रीट अंकल असतात. बरोबर आहे, 5वीला कोण पुरव, यस बरोबर आहे ना. गो अँड कम मध्ये स्ट्रीट अंकल असतात, आणि त्या स्ट्रीट अंकल त्या लहान मुलाला सांगतात की बाळा, आज तुला काय करायचंय, हे गार्डन साफ करायचंय. मुलाला राग येतो, तर आज खेळायचंय मला, आज मला खेळायचं. काय करतायत माझे काका, मला काय सांगतायत की गार्डन साफ करायला सांगतायत. मुलाला अनफेअर वाटतं, आपले काका कडक आहेत, आपले काका चांगले नाही, आणि तो रडत बसतो. आणि रडत बसल्यानंतर त्याची आई बाहेर येते. मी उदाहरण सांगतो बरं का, घरातलं वातावरण कसं पाहिजे याची. त्याची आई बाहेर येते, आणि आई बाहेर आल्यानंतर त्याला विचारते काय झालं बाळा. की जनरली आई असल्यानंतर काय झालं बाळा, तर त्याने सांगितलं की आपले काका मला रागवले, आज गार्डन क्लीन कर म्हणले, मी उद्या करीन म्हटलं, पण काका म्हणले नाही, आत्ताच कर. सरळ जनरली आई असती तर म्हणली असती, त्याच्या नाही लेकराला सांगितलं, माहीत लेकराला सांगितलं. आपल्या लेकराकडून करायचं नाही. संस्कारामध्ये थोडासा बदल सांगितलं. ती आईनं म्हणलं असं का बाळा. आई त्याच्याकडे पाहिली, थोडीशी मस्त स्माईल दिली, त्याच्याकडे हसली, क्षणभर पाहिलं. काय सांगितलं म्हणले का काकानं, गार्डन स्वच्छ करायला सांगितलं,
वा वा, छान. आज काय छान दिवस आहे, काय बढिया दिवस आहे आज. माझी सुद्धा इच्छा अशी होती, माझ्या सुद्धा मनात होतं की आज आपल्याला गार्डन साफ करायचं. चल तू आणि मी म्हणून काय करूया, गार्डन साफ करू. आता पहिलं त्या बाळाला सांगितलं होतं गार्डन साफ करायचं. दुसरं काय, आईची मदत भेटली, आईचं सहकार्य भेटलं आणि आईनं आणि त्या लहान मुलानं हसत खेळत लय झालं तर 15, 20, 30 अर्ध्या 1 तासामध्ये सगळं गार्डन साफ करून दिलं. गप्पा मारत हसत चॅटिंग लाफिंग. आणि त्या मुलालाही छान वाटलं. आणि गार्डन साफ झाल्यानंतर अंकलनंही तर शाबासकी दिली की मला सांगायचंय जी प्राप्त परिस्थिती होती, त्या मुलाला रडला होता मुलगा, त्या रडणाऱ्या मुलाला आईनं हसून काम कसं करून घेतलं. इट इज कॉल्ड संस्कार. याला म्हणायचं संस्कार. हे पुस्तकातला पाठ आहे. 6वीच्या पाठामध्ये इंग्लिशमध्ये काय एक स्टोरी आहे. एक मुलगा असतो पा, काय काय फरक असतो की एक सावकार वडील आपल्या मुलाला रागवतायत आणि मुलाला सांगतायत, मोठ्या मुलाला रागवतायत, तू बिनकामाचा आहे, असं आहे तसं आहे तसं आहे. भल्या भानगडी. आपल्याला माहिती आहे एकदा रागवल्यावर कशासोबत त्या स्टेजून बोलायच्या माईकवरच्या गोष्टी नसतात. एक सुरू झालं त्यांचं, असं करतात तसं करतात, असं करायचं तसं करायचं. आणि भरपूर बोलल्यानंतर कुणाचा तरी आवाज घरातून मोठ्यानं आवाज येतोय. म्हणून बाहेर जाणारा ऑर्फन बॉय म्हणजे अनाथ मुलगा घरात डोकावतोय. आणि तेव्हा संवाद चालू असतो. बाप मुलाला म्हणत असतो की ज्याला काहीतरी करायचंय ना, बाप मुलाला म्हणत असतो ज्याला काहीतरी करायचंय ना, तो शून्य भांडवलावर ह्या मेलेल्या उंदरावर सुद्धा आपला उद्योग व्यवसाय उभा करू शकतो. काय म्हणतो, मेलेल्या उंदरावर सुद्धा आपला उद्योग व्यवसाय उभा करतो. तिथं तो एक अनाथ मुलगा जात असतो, हे संवाद ऐकतो. तो मधीच त्याला काही कळत नाही, पण तो म्हणतो, काका मला हा उंदीर देता का. आता मेलेला उंदीर कोणी मागेल का. बरोबर आहे का. 6वीला कोण कोणी बरोबर मागितला ना. काय मागितला, मेलेला उंदीर मागितला. आणि मेलेला उंदीर त्या अनाथ मुलानं घेतला. आणि अनाथ मुलानं तो मेलेला उंदीर घेतला आणि सहज आपला बाहेर निघाला. आणि बाहेर निघाल्यानंतर दुसरा एक दुकानदार आपल्या मांजरीला मांडीवर घेऊन बसलेला होता. आणि त्यानं पाहिलं एक मुलगा काय घेऊन चाललाय, मेलेला उंदीर घेऊन चालला. त्याला हाक मारली, काय इकडे. म्हणलं उंदीर काय करायला, काय नाही म्हणलं, सहज चाललेला आहे. ते म्हणला, दे ही मुठभर हरभरे घे. काय कर, मुठभर हरभरे घे. उंदीर मला आधी माझ्या मांजरीला. त्याने उंदीर द्याला मुठभर हरभरे घेतले. त्याने मुठभर हरभरे घरी नेले. मी काय सांगतोय, करणारा काय सांग. मुठभर हरभरे घरी नेले, ते भिजू घातले. सकाळी त्याला रोस्ट केलं. त्याला म्हणजे त्याची काय म्हणतो आपण, सातळ काय सातळ केली. आणि दिवस माळतीला एक पाण्याचा हंडा घेऊन एका कोपऱ्यावर उभा राहिला. हागली 2-3 ती खायला मिळाली. तर 2 जणांनी खायला दिली. ते म्हणले, आमच्याकडे आम्ही खातोच बाबा, पण आमच्याकडे काही पैसे नाही. काय दिले पोरव त्यांनी मग, यस लाकूड दिलं 2. ते म्हणले, आमच्याकडे काही पैसे नाही, आम्ही कामगार माणसं आहेत, शेतातून येतो काम करतो. ते म्हणले, आम्ही 2-2 लाकडं देऊ बाबा. ते म्हणले, काय हरकत नाही, 2-2 लाकडं द्या. आणि 2-2 लाकडं घेतले, ठेवून दिले. यानं ती लाकडं विकले, पुन्हा हरभरे आणले. त्याचा व्यवसाय चालू झाला. लाकडं विकायचे, हरभरे आणायचे, त्याची फ्राय करायचा, विकायचे. 1 दिवस 2 दिवस, वर्ष 2 वर्ष 4 वर्ष इतका श्रीमंत झाला की तो त्या लेबरचे, त्या कामगाराचे लाकडं स्वतः खरेदी करू लागला. मग मला सांगायचं या गोष्टीतून एवढं, पुढे जाऊन मला वाटतं ती गोष्ट पुढे आहे पुन्हा, की तो इतका श्रीमंत होतो. श्रीमंत झाल्यानंतर आपल्याला कुणीतरी भांडवल दिलं होतं म्हणून तो त्या पहिल्या सावकाराकडे जातो आणि त्या सावकाराला सोन्याचा उंदीर करून देतो. सावकाराने लक्षातही नसतं सावकाराने मला उंदीर कवा दिला. तर त्याने आठवण करून दिलं, तुम्ही तुमच्या पोराला असं असं बोलत होते, असं असं चालतं, मग मी मेलेला उंदीर घेतला होता, असा सगळा व्यवसाय केला. त्याला वाटलं एवढा एक्सपर्ट माणूस आहे ज्याने मेलेल्या उंदरापासून स्वतःचा व्यवसाय चालू केलाय. आपली पोरगीच तुला. बरोबर आहे का. बरोबर, पोरगी दिली, लग्न, गावातला हा श्रीमंत तो श्रीमंत. मला एवढं सांगायचं या गोष्टीतून, 6वीच्या इंग्लिशच्या पुस्तकातली गोष्ट, आपल्या मुलामध्ये असलेलं स्किल डेव्हलप करायचं. आपल्या मुलामध्ये ज्या गोष्टी त्याला येतात त्या गोष्टी आपण काय करायच्या, डेव्हलप करायच्या. आता प्रत्येकच जण अभ्यासात हुशार असेल असं नाही. काही मुलं अभ्यासात हुशार असतील, काही गायनात हुशार असतील, काही खेळामध्ये हुशार असतील. तर ज्या क्षेत्रात तो हुशार आहे
त्या क्षेत्रामध्ये त्याला संधी उपलब्ध करून द्यायची आणि ही उपलब्ध केलेली संधी सोनं तो करेल. आपण जर ज्याला जे येत नाही ते जर करायला गेलो तर ते जमणार नाही. मग ह्या गोष्टीतून आपण पालक आहेत आणि आपल्या मुलं तुम्ही सरांकडे दिले, जसं की आपण म्हणतो फीस दिली, आम्ही फीस दिली. फीस वगैरे काही नाही, फीसचा उल्लेखही मी करणार नाही. फीस म्हणजे तुमच्या वारसदाराच्या भवितव्यासाठी तुम्ही केलेली इन्व्हेस्टमेंट आहे. आपला वारसदार कसा निघावा, आपला वारस का नाही, पुत्र व्हावा ऐसा गुंडा, बरोबर आहे की नाही. प्रत्येक जण, आता मी मागच्या महिन्यामध्ये नांदेडला गेलो होतो. नीट आणि जीच्या काय माहोल असतोय पाण्यासाठी, तर ज्याप्रमाणे पंढरपूर, तुळजापूर या ठिकाणी जशी असतं ना, हे आमच्या हॉस्टेलचं, हे आमच्या हॉस्टेलचं, हे आमच्या हॉस्टेलचं, कार्ड घेऊन येत, कार्ड व्यवसाय झालाय. लाखो पोरं एका टायमाला त्या क्लासेसमध्ये. पालक आपल्या विद्यार्थ्याच्या भवितव्यासाठी सजग आहे आणि हा सजग असणारा पालक मात्र भरकटलाय. आपल्या मुलांना डॉक्टर व्हावं असं प्रत्येकाला वाटतंय, पण आपल्या मुलाची ती क्षमता आहे का नाही हे पालक म्हणून प्रथमतः आपण पाहिलं पाहिजे. आपला मुलगा ज्या क्षेत्रामध्ये म्हणजे काय म्हणतात, ज्याच्या अंगी जे सुप्त गुण आहेत, ह्या सुप्त गुणाला जर समजा वाव दिला, त्या सुप्त गुणाचा जर विकास केला, आणि विकास करताना 1-2% नाही तर 100% देऊन विकास करायचा. आता 100% देणं म्हणजे काय करणं. समजा आपण एखाद्या गल्लीतून जातोय आणि गल्लीतून जात असताना आपल्याला चालता येत नाही, बा थोडंसं चालता येत नाही, किंवा आपण थोडंसं लंगडत चालतो, आपल्या पायाला काहीतरी जखम झालेली, पण आपण दुसऱ्या एखाद्या अनोळखी गल्लीतून चाललो आणि चालल्यानंतर एक डेंजर कुत्रा आपल्या मागे लागले, किती पळतो का थांबतो, चावकाला ये, जितकं पळतो आपण त्याला म्हणायचं 100%. आपण एखाद्या विहिरीच्या काठावर बसलेलो आहे आणि एखाद्याने पुश केलं, आपल्याला ढकलून दिलं, आणि आपण वाचण्यासाठी जेवढ्या जीवाच्या आकांतानं धडपड करतो, ती धडपड म्हणजे 100%. तर आपल्या मुलानं अभ्यास करावा आणि तो 100% करावा, यासाठी सरांनी दिलेल्या वेळेत यायचं, सरांशी अभ्यासाशी चर्चा करायची. आता मगाशी त्यांनी सांगितलं की बिस्किट आणतात, हे आणतात, ते आणतात, ते ठीक आहे, मायबाप म्हणून तुमची प्रेम असणं, लाड असणं, ह्या गोष्टी ज्याच्या त्याच्या लेवलवर आहेत, या गोष्टी आहेत, परंतु प्रथमतः आपण त्याच्या अभ्यासाची चौकशी केली पाहिजे. आणि अभ्यासाची चौकशी केल्यानंतर त्याच्या विषयी शिक्षकाशी त्या संदर्भात चर्चा केली पाहिजे. आणि प्रत्येकच मूल हे वेगवेगळं असतं, सारखं नसेल, तर आपल्या मुलाची क्षमता कशी आहे आणि तो क्षमताप्रमाणे तो पुढे जातो का नाही हेही पाहणं गरजेचं असतं. म्हणून तुम्ही सगळे या ठिकाणी आलात, आपल्या मुलासाठी आलात, जे नाही आले त्यांचेही धन्यवाद आहेत, परंतु आपल्या मुलासाठी आपण किती वेळ देतो हे खूप महत्वाचं आहे. कारण की आपण सगळ्या गोष्टी मुलासाठी करतो, या सगळ्या गोष्टी मुलासाठी करत असताना जर मुला का निघला नाही, महाराज कीर्तनकार सांगत असतात कधी कधी कीर्तनामध्ये की मुलगा आपण कमीतो कशासाठी, तर मुलगा चांगला निघावा येण्यासाठी, आणि तो जर चांगला निघला तर कमवायचं कशाला, तो जर चांगला निघला नाही तर कमाईचा उपयोग काय. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून या लहान वयामध्ये याच्यावर जर संस्कार केले तर संस्कृती टिकेल, आपला सांभाळ करेल. नाहीतर एवढ्या काही वाईट गोष्टी आहेत ज्या आपण प्रत्यक्षात पाहिल्या किंवा प्रत्यक्षात वाचल्या तर खूप भयावह वाटतं. ज्याची कोट्यावधी रुपये संपत्ती आहेत ते आई वडील वृद्धाश्रमात आहेत, की ज्याच्या अंतविधीलाही आपला मुलगा येत नाही, अशी भयावह परिस्थिती सध्या भारतामध्ये आहे. म्हणून आपल्या मुलांना शिक्षणासोबत संस्कार असणं अत्यंत गरजेचे. आणि हे संस्कार जुन्या काळी जसे गुरुकुलात दिले जायचे तसे आज गुरुकुलात दिले जातात. नाही तर शाळेतले मोकळ्या शाळेमध्ये लय अवघड आहे बाहेर जात. जसं आपण शेतात राहणारे माणसं असतो, शेतात गेले पोरगं काय आलं तर काय करत नाही. असंच एका शाळेतला एक विद्यार्थी होता आणि त्या सरांनी सांगितलं त्याला इलेक्ट्रिसिटी म्हण, इलेक्ट्रिसिटी. तो काय म्हणला इलेक्ट्रिकिटी, काय म्हणला इलेक्ट्रिकिटी. त्याचे वडील सह बाहेरून जात होते रस्त्यावरून. ते म्हणले इकडे यावं, तुमचं पोरगं काय म्हणतं पहा. ते म्हणले इलेक्ट्रिकिटी. ते म्हणले छोट्या छोट्या गोष्टी त्याची कॅपिकिटी नसेल ना,
त्याची काय नसेल, कॅपॅसिटी नसेल, त्याच्या आजोबा लगेच आले. ते म्हणे छोट्या छोट्या गोष्टीला पब्लिकिटी कशाला करायला, म्हणजे सगळ्या सिटीचं यांनी किटी करून टाकलं. मला सांगायचा व्ह्यू एवढाच आहे की आपल्या मुलाला जसं घरात वातावरण असेल, की सगळ्या मान्यवरांना तेच सांगितलंय की प्रथमतः आपण मोबाईल सोडला पाहिजे. आपल्या मुलगा प्रथम मोबाईल सोडणार नाही. आणि तुमचं आनंदाची बाब ही आहे की मोबाईल पासून तुमचा मुलगा लांब आहे, छान अशा गुरुकुलात आहे ज्या ठिकाणी ज्ञानाची साधना केली जाते. कारण आयुष्यामध्ये जे साध्य आपल्याला प्राप्त करायचं ते साधना या गुरुकुलाच्या माध्यमातून चालत आहे. आणि मोबाईल पासून लांब आहे, कारण मोबाईलचे दुष्परिणाम भरपूर आहेत. आणि जरी तुमचा मुलगा एकीता असेल, मुलगी घरी असेल, तरी मी सगळ्या पालकांना, माता पालकांना, पुरुष पालकांना नम्रतेची विनंती करेन की जेव्हा तुमचा मुलगा घरी असेल तेव्हा मोबाईल स्वतः वापरू नका. आणि मोबाईल जर वापरत असाल तर मोबाईलमध्ये तुमच्या उपस्थितीत वापरा, त्याच्याशी चर्चा करत करत मोबाईल हे करा. त्याच्यासमोर एखादं पुस्तक घेऊन बसा, त्याच्याशी अभ्यासाची चर्चा करा. तुम्हाला वर्ष 2 वर्षामध्ये, मी आनंद कॉन्फिडन्सली सांगतो की वर्ष 2 वर्षामध्ये त्याचा नक्कीच तुम्हाला चांगला परिणाम दिसून येईल. माझ्या मुलाला पहिल्या घटक चाचणीत PT1 मध्ये 40 पैकी 16 मार्क पडले. मी मार्काचा नसतो, मी ठीक आहे पडले का चल पड. पण एका दिवशी तोच मला म्हणाला की पप्पा मला SST थोडीशी अवघड जाते. मी म्हणलं मी तुझ्याशी चर्चा करू की या संदर्भात, कारण CBSE ला पोरग मी मराठीचा शिक्षक, मला लक्षात नाही येणार म्हणलं. ते म्हणलं चर्चा करू आपण दोघांनी. आम्ही 15 दिवस चर्चा केली सहज. त्याने विचारायचं मी सांगायचं, त्याने विचारायचं मी सांगायचं. आणि सांगितलं की मला आनंदाने यावेळेस असं सांगावं असं की 40 पैकी 33 मार्क त्याला SST ला पडले आता या परीक्षेत. फरक काय आहे की आपण मुलासाठी वेळ देत नाही. पुन्हा एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगेल 2 मिनिटांमध्ये. असाच एक व्यस्त पालक असतो आणि व्यस्त पालक दररोज काम काम काम, रात्री आला की आराम, काम दिवसभर काम, रात्री आराम. मुलगा हळूच करून पप्पाला विचारतो, पप्पा तुम्हाला घंट्याचे किती पडतात, एका घंट्याचे किती रुपये पडतात. ते म्हणला काय नाही पप्पा 800-900 रुपये. पप्पा म्हणाले मुलाला 800-900 रुपये पडतात. मुलगा बोलच नाही, काही हरकत नाही. 4 दिवस गेले, असेच महिना 2 महिने गेले. ह्या दररोज यांनी चॉकलेट बिस्किटचे पैसे जमा केले आणि एका दिवशी पप्पाच्या हातामध्ये 700 रुपये दिले. म्हणला पप्पा तुमचा मला 1 घंटा दे. म्हणजे ही गोष्ट आहे की जर आज मुलाला आपण वेळ देऊ, आज मुलावर जर चांगल्या गोष्टीची आपण संस्करण करू, तर उद्या चांगल्या गोष्टी यांच्यामध्ये रुजल्या तर त्याच आपल्या कामी येणार आहेत. म्हणून तुमच्या सगळ्यांना या व्यासपीठावर मी अशीच विनंती करेल की तुम्ही योग्य, तुमचं प्रथमतः स्वागत की तुम्ही योग्य या ठिकाणी आपलं मूल टाकलेलं आहे आणि यांच्यावर जास्तीत जास्त संस्कार होत आहेत. तरी सुद्धा माता म्हणून, एक वडील म्हणून आपली एक जबाबदारी असते की आपण जेव्हा भेटायला येतो तेव्हा या मुलामध्ये काय बदल झालेत हे आपण जाणून घेतले पाहिजे. एवढं बोलून तुमच्या मुलासाठी आणि तुमच्यासाठी शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर. यानंतर विद्यार्थी पालक सन्माननीय बबनरावजी मोरे हे पालक मनोगत व्यक्त करणार आहेत. त्यांना विनंती करतो त्यांनी पालक मनोगत व्यक्त करा. आजच्या पालक मेळाव्यानिमित्त उपस्थित श्री जाधव सर, श्री विष्णुभाऊ आणि ज्ञानसाधना गुरुकुलाचे संचालक श्री PD सर व त्यांचे सर्व सहकारी. मित्रांनो, पालक मेळावा म्हणजे काय? विद्यार्थी, शिक्षक आणि पालक या तिन्हीमध्ये संवाद साधण्याचा हा दिवस आहे. म्हणून मला तरी वाटते आपण प्रत्येकजण आपल्या मुलाची स्पर्धा ही दुसऱ्याच्या मुलासोबत करत असतो, पण त्या मुलाच्या जीवनातले काही महत्त्वाचे दिवस असतात सर. सांस्कृतिक कार्यक्रम असू द्या, पालक मेळावे असू द्या. आज या सर्व गुरुकुलाने आपल्या मुलांच्या अंगी असलेले जे काही सुप्त गुण आहेत त्या काही गोष्टींचं प्रदर्शन केले, त्या मुलांचे काही सत्कार आहेत. म्हणून हा जो क्षण असतो, हा क्षण अनुभवायला आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण प्रत्येकजण फक्त आणि फक्त मुलांसाठीच व्यस्त आहोत. आपण दिवसभर जी मरमर करतो, पैसे कमवतो, काम करतो, ते स्वतःसाठी नाही, प्रत्येक जण त्याच्या मुलासाठी जगतोय.
ज्यावेळेस तुम्ही मुलासाठी जगत असतात तर त्या मुलांना आपल्याला भविष्यात काय घडवायचंय हे या ठिकाणी या शिक्षक लोकांना त्यांच्यातले सुप्त गुण काय शोधलेत आणि ते सुप्त गुण शोधलेले या ठिकाणी आपल्याला प्रदर्शनात बऱ्याचशा प्रामुख्याने सर त्या गोष्टी बघायला भेटतात. म्हणून आपण प्रत्येक समजा आपण या गुरुकुलामध्ये आपण ऍडमिशन घेतलं म्हणजे निवळ आपलं पोरग कोणाला तरी 6 महिने वर्षभर गुत्त सांभाळायला द्यायला असं नाही, म्हणजे आपली जबाबदारी संपली असं नाही. खरंच मला सुद्धा या गोष्टीचं वाईट वाटलं की आज समजा आम्ही काही पालक आलो, ज्या मुलांचे पालक आले नसतील त्या या कार्यक्रमाचा त्या न आलेल्या मुलांना बिलकुल क्षण मात्रही आनंद नाही. म्हणून आपण काय करतो, आपण दुसऱ्यावर किती म्हणजे सूक्ष्म पद्धतीने बोट दाखवतो त्यापेक्षा आपण काय केलं पाहिजे पालक म्हणून हे सुद्धा मला वाटते खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात. मुलांचा आनंद खूप छोट्या गोष्टीत असतो. म्हणून आपण सर्वांनी सुद्धा या गोष्टीकडे मला वाटतंय जे बरेचसे पालक गैरहजर असतील त्यांना या कदाचित या पालक मेळाव्याला आले नाहीत पण इथून पुढचे जे काही असे इव्हेंट असतील पालक मेळावे असतील त्यांच्या मुलांचे सत्कार असतील त्या सगळ्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित राहिलं पाहिजे. आतापर्यंत महाभारतामध्ये आणि इतिहासामध्ये ज्या ज्या लोकांचे नाव अजामर झाले ते सगळे विद्यार्थी हे गुरुकुलांचे. गुरुकुल म्हणजे फक्त शिक्षण शिकविण्याचं ठिकाण नसून शिस्त संस्कार आणि शिक्षण या सर्व एकाच ठिकाणी शिकवलं जातं. मी तरी माझी मुलगी वैयक्तिक ती डॉक्टर व्हावी, ती नौदयाला लागावी किंवा ती एखादी मोठी ऑफिसर व्हावी यासाठी टाकलीच नाही. ती तिची क्षमता असं लागल. जगात खूप स्पर्धा आहे. आपण आपल्या मुलाकडून खूप मोठ्या अपेक्षा ठेवल्या पण त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपल्या मुलासोबत आपला संवाद असणं महत्वाचं आहे. आपल्या मुलाकडून आपल्याला इंजिनियर व्हायचंय, डॉक्टर व्हायचंय, आपला मुलगा काय घडणार आहे हे जर मला वाटतंय आज आलेल्या पालकांना जर या ठिकाणी जर शोधलं बाबा आज याने प्रदर्शन ठेवलंय आपल्या मुलाने या ठिकाणी काय काम केलंय, आपला मुलगा वर्षभर काय काम करतोय, आपल्या मुलाच्या अंगात त्याचा खेळात रस आहे, त्याचा एखाद्या अभियांत्रिक विषयात रस, शिक्षणामध्ये रस आहे, त्याला डॉक्टर व्हायचंय, त्याला इंजिनियर व्हायचंय, त्याला शास्त्रज्ञ व्हायचंय, त्याचा मूळ जो काही पिंड आहे मला तरी वाटतं ते घडविण्याचं हे जे गुरुकुल काम करत त्याच्या वर्षभर त्या मुलाचे जे सुप्त गुण शोधले त्याची जी कला शोधली त्याचा जो रस शोधला या गुरुकुलाने बीडी सरनं त्यांच्या सर्व सहकार्यांनी ते खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी आपल्याला मुलगा भविष्यात काय घडवायचंय हे जर आपल्याला कळून घ्यायचं असेल तर मला वाटतं पालक मेळाव्यामध्ये नक्की केलं असं पाहिजे. दिवसभराच्या सत्रामध्ये अनेक म्हणजे बहुतेक सर्व वक्त्यांना सर्व विषयावर बोलणं झालं. तर संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आहेत. बऱ्याच मुलाला म्हणजे असं आपला मुलगा जीईलाच परीक्षा दिली पाहिजे, नीटचीच परीक्षा दिली पाहिजे, तो डॉक्टर झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे असं नाही. तुम्ही कला क्षेत्रात तुमचं करिअर करू शकता, तुम्ही तुमचं सांस्कृतिक क्षेत्रात सुद्धा संगीतात करू शकता. हे सगळे गुण कोणाला माहिती आहेत? पालक म्हणून आपल्याला काय माहित नाही. आपण पैसे भरले, सरकडं पोरगा आणून ठेवलंय आणि बस त्याच्या निकालाची अपेक्षा करतो. सर या 7 मध्ये आमचं पोरग काढून नाही, सर या 3 मध्ये आमचं पोरग काढून नाही. पण त्या पोराची बुद्धिमत्ता आणि त्याची मानसिकता जवळून बसून कधी समजून घेण्याचा आपण पालक म्हणून कधीच प्रयत्न करत नाही. आता बाकीच्या पालकाविषयी मला माहित नाही पण पिढी सर मी ही गोष्ट मात्र खात्रीने सांगतो सर आमची मुलगी बहुतेक प्रत्येक पालकाचं लेकरू सगळ्याच लाडका असतं. जसं की माझीच मुलगी हॉस्टेल पहिल्यांदा हॉस्टेलला आली, घर सोडून अजून ती कुठे गेलेली नाही. पण शेवटी मुलावर किती पर्यंत त्याला आपल्यापासून दूर ठेवायचं का नाही. शेवटी मला तरी वाटतं जो या वयात गधड्यासारखं जगेल 5 वर्ष जो व्यक्ती गधड्यासारखं जगल शिक्षणाच्या काळामध्ये तो पुढचं 95 वर्षाचं आयुष्य राजासारखं जगेल. म्हणून आपण पालकांना हे जे काही हट्ट असतात आपले खरंच की बाबा सतत फोनवर बोलण्याचे हट्ट आम्ही सर 2-2 महिने कधीच भेटायलाच येत नाहीत. मी ज्या दिवशी या हॉस्टेलमध्ये पोरीला टाकलं त्या दिवशी सांगितलं सर जे काही पालकत्व असेल ते तुमचं आहे. कारण की इथून पुढच्या काळात सुद्धा ती मुलगी आपल्या सोबतच राहणार आहे. शेवटी ही तिथे जडणघडणीचा कार्यकाळ आहे आणि या जडणघडणीच्या कार्यकाळामध्ये आपण पालक म्हणून जर सतत त्याच्यामध्ये जर आपण इंटरफेअर करत राहिला तर त्याचं मला तरी वाटतंय की भविष्य घडण्यात अडचणी निर्माण होतात. एक दिवस आम्ही पालक म्हणून भेटून गेलो की ती लेकरू 2 दिवस डिस्टर्ब होतो. आता कसं असतं माहितीये का शेवटी त्याला बी असं वाटतं
आपली अडचण काय असती, आपल्याला आपल्या लेकरात जीव असतो, पण आपल्या लेकराला जर काही घडवायचं असेल तर काही दिवस या माया मोहातून थोडं बाजूला सरकून आपण सर्वांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. मला तरी वाटतं की बाबा हे जे काही प्रदर्शन ठेवलंय या प्रदर्शनामध्ये आपल्या लेकराला जीवनात काय घडवायचंय, आपल्या लेकराचं काय करिअर करायचंय हे सगळं त्या प्रदर्शनामध्ये प्रामुख्यानं पीडी सर आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी त्याच्यामध्ये त्या लेकरांचे सुप्त गुण शोधून त्यावर काम केलंय. म्हणून मी सहयोगाचे धन्यवाद मानतो. आपण या ठिकाणी मला पालक प्रतिनिधी म्हणून व्यासपीठावर माझा सन्मान केला आणि मला या ठिकाणी 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी संयोजकाचे धन्यवाद मानतो आणि मी माझी वाणीला पूर्णविराम देतो. धन्यवाद. धन्यवाद भाऊ. त्यांनी त्यांच्या मनातल्या भावना बोलून दाखवल्या. खरोखरच वर्षभर त्यांनी खूप सहकार्य गुरुकुलाच्या प्रत्येक ज्या काय ॲक्टिव्हिटी असतात किंवा नियमावली असेल तर या सगळ्या गोष्टीमध्ये फॉलोअप करून गुरुकुलाला सहकार्य केले. खरं तर जवळपास 90% पालक गुरुकुलाचे सहकार्याच्या भूमिकेतून आहेत. त्यांना खरोखर आपल्या विद्यार्थ्यांची जी सर्वांगीण विकास आहे तो साध्य करायचा आहे. प्रत्येक बाबतीत त्यांची अडचण नसते. जी नियमावली आहे त्या नियमावली प्रमाणे वागतात, वेळच्या वेळेला फीस भरतात, वेळच्या वेळेला गुरुकुलात फोन करतात, जेव्हा पालक भेट असेल त्याच वेळेला येतात. परंतु 10% पालक आवर्जून आतापर्यंत जे काही मान्यवरांनी किंवा शिक्षकांनी किंवा मुख्याध्यापक त्यांना काय आपण फोनवर सांगितलेलं नाही की बाबा आमच्या पालकांना तुम्ही असं बोला. सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ, माझं वय तेवढा त्यांचा अनुभव आहे, ज्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत शाळा नेलेल्या असे व्यक्तिमत्व आहेत. आणि या सर्वांचं आतून आलेलं बोलणं होतं. आणि मला वाटतं हा फक्त माझ्या एकट्याशी अनुभव नाही येते, तर हा ह्या सर्वांना जे आतापर्यंत बोलले तर ह्या सगळ्याला सेम अनुभव आलेला आहे. कारण आपण 1-1.5 लाख रुपये खर्च सगळा हा करायचा, खटाटोप करायचा आहे कोणासाठी, याची मुगल्यांसाठी. 80 पालकांतून आतापर्यंत 3-4 वेळेस हा शब्द आला की मोजून बघा 27 पालक येतात. तर ही खूप मोठी शोकांतिका आहे. मला असं वाटतंय की पालक मेळावा वगैरे हे असलं काही ठेवायला नाही पाहिजे. ते आता जे बोलते ना सर, तुम्हीच म्हटलंय की सगळा तो हे झालंय, पैसे घ्यायचे मोकळं व्हायचं. अशी स्क्रीन असते 10x10ची, मागच्या विद्यार्थ्याला दिसत पण नाही कोण प्राध्यापक आहे आणि त्याला दिसावं म्हणून ती स्क्रीन लावलेली असते. त्या स्क्रीनवर ते बघतंय, मग त्याला ते लांबून दिसतंय. 1000-1500 विद्यार्थी एका क्लासला असतात. ते अर्धा तास येतात, शिकवतात, निघून जातात. तर हा प्रकार ह्याच्याचमुळं सुरू झालेला असावा की त्यांना माहिती आहे यांची फीस घ्यायची काही गरज नाही, यांना काही लक्ष द्यायची गरज नाही, कोणाला काही बोलवायची गरज नाही. कारण एवढा मोठा खर्च करून जर 25 काही पालक पलीकडे झाडाखाली उभे आहेत, ठीक आहे, वयस्कर आहे, कंबर दुखते, पाठीचा त्रास आहे, फिरून आले गेले इकडं, वेगळी गोष्ट आहे. आपण एवढा खटाटोप करायचा ना आपण पलीकडे जाऊन बसायचंय. हे एवढे जे आपण लांबून लांबून सगळे बोलवले यांना काय वाटणार आहे की 20-25 पालक आहेत. सगळे पालक जर या ठिकाणी 100% उपस्थिती, वर्षातला एकच पालक मेळावा घेतलाय आपण. वर्षभरात सुरुवातीला एक पालक भेट घेतली आणि डायरेक्ट हा वर्षाच्या शेवटचा पालक मेळावा. काय करायलेत मुलं, काय नाही, त्यांची जाण आपल्याला म्हणजे एवढा जो खर्च आटापट आज हो करायलो तर आपण रात्रंदिवस कष्ट करायले लेकरांसाठीच आहे. आणि मग ते काय करायले ह्याचं आपल्याला काहीच माहीत नसेल, मग ह्या करण्याला अर्थ नाही. म्हणून सर्वांनी या सगळ्या कार्यक्रमाला उपस्थिती, उलट हे जे कार्य चालतंय, जे विद्यार्थ्यांना प्रयत्न करतोय, आम्ही पण जीवाच्या आकांताने आता आमचे प्रयत्न आम्ही आमच्या तोंडाने सांगायची गरज नाही. बऱ्याच पालकांनी जवळून बघितलंय, ह्या सोप्या गोष्टी नाहीत. अनेक राज्यस्तरीय परीक्षा, डेमो परीक्षा झाल्यात. ज्ञानसाधना गुरुकुलाची मुलं प्रत्येक परीक्षेत पहिले 7-8-10 तर मुलं आपलीच आहेत. अनेक आतापर्यंत खूप होळकर सरांची असेल, तुमच्या मानवतची असेल, तिकडं अनेक परीक्षामध्ये आपले मुलं त्या ठिकाणी नाव कमवत आहेत. स्पर्धेमध्ये ते कष्ट करतायत. हे सगळे शिक्षकांचे कष्ट आहेत. तर खूप वेळ त्या गोष्टीवरती आता परत नकोय. आपल्या गुरुकुलामध्ये जे हे कार्य करत आहेत त्या सर्व शिक्षकांचा परिचय आपल्या सर्व पालकांना, यासाठी मी सर्व शिक्षक आणि कार्यकर्ते या सर्वांना विनंती करतो की त्यांनी समोर यायचे. सर्व सहकारी शिक्षक आणि आचार्य महिला ताई सर्वांना विनंती आहे समोर यायचे.
समोर उभं राहिले तरी चालतं खाली, म्हणजे सर्वांचा परिचय होईल. या लवकर, वेळ नका घालू. आपल्या ताई आहेत. शिंदे आजी आहेत, शिंदे ताई आहेत, या खरात ताई आहेत. सर्वांनी समोर यायचंय.